भाजपच्या 20 जागा जाहीर झालेल्या आहेत। उरलेल्या आता 6 जागांसंदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे। 6 पैकी 4 जागांवर भाजपचे विद्यमान खासदार आहेत। 3 जागा राष्ट्रवादीला सोडण्याची शक्यता वर्तवली जाते। उत्तर पश्चिम मुंबई संदर्भात सस्पेन्स अद्यापही कायम आहे। पाहूया या संदर्भातला आमचा हा एक खास रिपोर्ट। भाजपचे 20 उमेदवार जाहीर, 6 जागांबाबत उत्सुकता। 6 पैकी 3 जागा राष्ट्रवादीला सोडणार। उत्तर पश्चिम मुंबई आणि सोलापूरचा उमेदवार बदलणार। भाजपने महाराष्ट्रातील 20 उमेदवार जाहीर करताना बहुतांश विद्यमान खासदारांवर पुन्हा विश्वास दाखवलाय। ही यादी जाहीर करताना युतीत भाजप ज्या 26 जागा लढत होता त्यापैकी 6 जागांवरील उमेदवार जाहीर केलेले नाहीयेत। त्यामुळे या 6 जागांवर उमेदवार कोण असतील याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन खासदार आहेत। त्या जागेवर उमेदवार कोण असेल याबाबत अजूनही उत्सुकता आहे। साताऱ्यामध्ये मागच्या लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला होता। त्या ठिकाणी पुन्हा उदयनराजेंना संधी मिळण्याची शक्यता आहे। सोलापूरमध्ये जयसिद्धेश्वर स्वामी विद्यमान खासदार आहेत, तर त्यांच्या जागी नवा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे। बारामती मतदारसंघामध्ये 2019ला भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव झाला होता। ती जागा आता राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवारांना सोडली जाण्याची शक्यता आहे। गडचिरोलीमध्ये भाजपचे अशोक नेते खासदार आहेत, तर ती जागा आता राष्ट्रवादीला सोडली जाऊ शकते किंवा तिथं उमेदवार बदलला जाऊ शकतो। भंडारा गोंदियात भाजपचे सुनील मेंढे खासदार आहेत, तर त्यांच्या जागी दुसरा उमेदवार दिला जाऊ शकतो किंवा जागा राष्ट्रवादीला जाऊ शकते अशी ही शक्यता आहे। काल भाजपने लोकसभेसाठी 20 उमेदवारांची नावे आहेत महाराष्ट्रातून जाहीर केलेली आहेत। याआधी भाजपने 26 जागा लढलेल्या होत्या। या उरलेल्या 6 जागांपैकी एक बारामतीची जागा आहे ती राष्ट्रवादीच्या वाट्याला सोडण्यात आलेली आहे। त्यामुळे 5 उरलेल्या जागांव्यतिरिक्त आणखी मित्र पक्षांच्या 6 जागांवर भाजप उमेदवार देण्याची शक्यता आहे। त्यामुळे नेमकी आता पुढील 11 जणांची यादी मध्ये भाजप कुणाकुणाच्या नावाचा समावेश करत आहे याकडे सर्वांचं लक्ष असेल। महाराष्ट्रामध्ये महायुतीचा सगळा राजकीय पटच भाजपचा आहे। त्यामुळे भाजप 6 जागांवर कोण उमेदवार देणार याबाबत उत्सुकता आहे। भाजपला 48 मतदारसंघांपैकी जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये कमळ फुलवायचं आहे। त्यामुळे या 6 जागांबाबत भाजप श्रेष्ठी काय निर्णय घेतात याची उत्सुकता कायम आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।